हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण आलो आहोत देशातील सर्वात मोठा शिवडी नावाशेवा अटल सागर सेतू. हा इंजिनिअरिंगचा चमत्कार ठरला आहे. या सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात झाले आहे. या सागरी सेतूचे बांधकाम अवघ्या 5 वर्षात पूर्ण झाले. 21.8 किलोमीटर लांबीच्या या उड्डाणमार्गाचा 16.5 किलोमीटर मार्ग समुद्राच्या पाण्यावरून गेला आहे. 13 जानेवारी 24ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ह्या मोठ्या सागरी महामार्गाचे लोकार्पण केले. या महामार्गामुळे नवी मुंबई बेटाला मुंबई बेट जोडले गेले. अटल सागरी सेतू संपूर्ण समुद्रात उभारण्यात आला असून सागरी जीवास यापासून कोणताही धोका नाही याची खास काळजी घेण्यात आली आहे. ध्वनी व कंपन कमी करण्यासाठी रिव्हर्स सर्क्युलेशन रिंग्स तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे ह्या परिसरातील सागरी जीवांचे रक्षण होणार आहे. तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी या ब्रिजला नॉईज सायलेन्सर व साऊंड बॅरियर लावले असल्याने पर्यावरणाचे रक्षण होईल. या पुलावरील प्रकाश व्यवस्था सागरी पर्यावरणाला अनुकूल अशी ठेवण्यात आली आहे. या पुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून हा ब्रिज भूकंपात देखील तग धरून राहणार आहे. संपूर्णपणे भूकंपरोधक बांधकाम अंतर्गत तयार करण्यात आला आहे. अगदी 6.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यातही या ब्रिजला धोका पोहोचणार नसल्याचे म्हटले जाते. तसेच ह्या पुलावर चालकांना रिअल टाईम माहिती देण्यासाठी ठराविक अंतराने डिस्प्ले लावला आहे. वाहतूक कोंडी व अपघाताची सूचना ह्या डिस्प्लेवर मिळणार आहे. प्रत्येक 100 मीटरवर CCTV कॅमेरा बसवले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे MTHL वर ओपन रोड टोलिंग प्रणाली येथे आहे. त्यामुळे टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच रांगांपासून सर्वांची सुटका होणार आहे. वाहनांना स्कॅन करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल होतो. तुम्हाला कसा वाटला हा ब्रिज? नक्की कमेंटमध्ये कळवा.